गेल्या 2 दिवसापासून परळी तालुक्यामध्ये सतत पावसाची सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पाहू शकतात की अनेक शेतामध्ये पाणी घुसलेले आहे। आपण पाहू शकतात की परळी शहरामध्ये मुख्य नदी असलेली सरस्वती नदी आहे। या नदी सकाळपासून वसवून वाहत आहे। त्यामुळे आता पाहू शकतात की रहमतनगरमध्ये या ठिकाणी 100 ते 125 घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। स्वतः याचे उपजिल्हाधिकारी लाटकर साहेब स्वतःनी सगळ्यात पाहणी केलेली आहे आणि संपूर्ण 100 घरांमध्ये अत्यंत घराचे संसार उपयोगाची वस्तू सगळं नासधूस झालेली आहे। संपूर्ण या ठिकाणी मोठे प्रमाणात नुकसान झालेले आहे। अनेक ठिकाणी शेळे वाहून गेलेले आहेत। स्वतः माझ्यासोबत उपजिल्हाधिकारी लाटकर साहेब सर, आपण सकाळपासून या ठिकाणी पाहणी केलेलं आहे। रहमतनगरमध्ये पाहू शकतात की अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। काय सांगाल? कालपासून साधारणतः संपूर्ण परळी शहरात आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। परळी शहरातून जाणारा हा सरस्वती नदीचा जो भाग आहे त्याच्यामुळं पाण्यामध्ये अचानक वाढ झाल्यामुळं बरकतनगर, इंदिरानगर, कोरेशेनगर या भागातले जवळजवळ 1000 ते 1200 घरांचे बाधित झालेले आहेत। प्रत्येक घरामध्ये साधारणतः कमरे एवढं पाणी आल्यामुळं संसारोपयोगी साहित्य असेल, लोकांच्या व्यवसायाचं साहित्य असेल आणि सगळं कुटुंबाचं जे अत्यावश्यक साहित्य आहे त्याचं नुकसान बऱ्यापैकी झालेलं आहे। त्याची तात्काळ व्यवस्था प्रशासनामार्फत पंचनामे करून आता जी व्यवस्था या लोकांची करायची आहे ती आपल्याला संपूर्णपणे करायची आहे। तात्पुरतं पर्यावरणाला काय व्यवस्था काय करणार? हो, आता यांचं सर्वात महत्त्वाचं यांचं शिफ्टिंग करून त्यांना तात्पुरता निवारा देऊन त्यांची व्यवस्था करणं अत्यंत गरज आहे आणि ती प्रशासनामार्फत प्रथम करून नंतर जी व्यवस्था आपल्याला नियमानुसार करायची आहे पंचनामे करणे आणि त्यांच्या मदतीबाबतची ती आपण करू। अजून बी पावसाचा 1-2 दिवस अजून असाच होऊ राहणार आहे। त्यामुळेच यातल्या लोकांना आपलं आव्हान आहे की ही गरज जी धोकादायक आता स्थिती आहे, ऑलरेडी पाणी घरामध्ये येऊन गेलेलं आहे, अशा ठिकाणी राहणं हे आरोग्याच्या दृष्टीनंही धोकादायक आहे। तर जी आम्ही आता पर्यायी व्यवस्था करू याच स्थानिक भागामध्ये तर लोकांनी तिथं तात्काळ शिफ्ट व्हावं आणि त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था केली जाईल आणि त्यांची जी काय तिकडे पुढच्या गोष्टी लागतील त्या ठिकाणी त्या करण्यात येतील। तर आम्ही शेतामध्ये सुद्धा पाणी केले की खरीपाचं पीक असेल या पिकामध्ये सुद्धा प्रचंड गुडघ्याइतकं पाणी साचलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं पण मोठ्यात जास्त नुकसान झाले। त्याच्यामध्ये गहू असं आपल्या ज्वारी असतील, हरभरा असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, जे काही अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल त्यात पूर परिस्थिती असेल किंवा अतिवृष्टी संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला जे काही पंचनामे करायचे आहेत ते संपूर्ण पंचनामे करून शेतकऱ्याची असेल किंवा कुटुंबाची वस्तुस्थिती राज्य शासनामार्फत आपण मांडण्याचा प्रयत्न करू आणि राज्य शासनामार्फत जे काही आपल्याला देय आहे ते देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल। नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना आता सुरक्षित ठिकाणी मुक्काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे। लहान मुलं आहेत, जनावरं आहेत, त्यांच्या वस्तू आहेत, अत्यावश्यक वस्तू आहेत, त्या वस्तूंचा सांभाळ सुद्धा त्यांनी करणं आवश्यक आहे आणि ज्या ठिकाणी व्यवस्था होईल स्थानिक व्यवस्था आपल्या या सर्वांच्या वतीनं नगरपालिका यामध्ये भाग घेईल तर याच्यामध्ये आपल्याला ती स्थानिक व्यवस्था केल्यानंतर तिथं लोकांनी शिफ्ट व्हावं प्रथम आणि त्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला पंचनाम्याच्या करता येतील। तर आपण पाहू शकतो या तात्काळ त्या लोकांनी शिफ्ट करणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे। आता आपल्याला कशी मदत मिळेल या ठिकाणी लाटकर साहेबांचं लक्ष असणार आहे। कॅमेरा पर्सन विकास वाघमारेचं संभाजी मुंडे, TV9 परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।